जर ह्या लॉजला तहसील कार्यालयाच्या पथकाने पोलीस डिपार्टमेंट घेऊन नगर परिषदचे अधिकारी घेऊन जर कारवाई नाही केली तर याच ह्या लॉजवर ह्या लॉजचं नाव आहे श्री गणेश लॉज असं नाव आहे. यस. पण सर अवैध धंदे कसलेच चालत नाही इथं. दुसऱ्या लॉजला जाऊन बघा तुम्ही, काय होत नाही. जे उपोषण चालू आहे ह्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला, नेमकं काय प्रकरण आहे? काय सर उपोषण म्हणजे थोडी बहुत पैशाची मागणी करायची आणि दुसरा काय विषय आहे सर? काय गरज नाही म्हणले, बंद पडेल म्हणले. आपण अवैध धंदाच करत नाही तर भ्यायची का काय गरज? म्हणले? पैशाची मागणी केली सर. किती रुपयाची? आता नाही सांगा किती रुपयाची मागणी केली? 50,000ची मागणी केली सर मला. नाही सांगा किती रुपयाची मागणी केली? 50,000ची मागणी केली सर मला. तुम्हाला नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतंय हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करतोय. मी आता लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये औसा शहरात आहे. मी आता औसा तहसीलच्या समोर इथे एक उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. हे बघा इथं उपोषण सुरू आहे. आता उपोषण कशासाठी सुरू आहे नेमकं आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहेत. मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे मी. दूध का दूध, पाणी का पाणी. प्रथम उपोषणकर्ते काय म्हणतात, उपोषण कशामुळे सुरू आहे आणि त्यांनी कोणावर ज्यांच्यावर आरोप केलेत नेमकं काय प्रकरण आहे मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. प्रकरणाच्या दोन्ही बाजू, दूध का दूध, पाणी का पाणी. आपण आता नेमकं उपोषण जिथं सुरू आहे तिथंच आहेत आपण आता. इथं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानव अधिकार मिशन उपोषण, आमरण उपोषण असं लिहिलं आहे. 7/3/2024 रोजीपासून उपोषण सुरू आहे. इथं प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्षांचा पण फोटो आहे त्या बॅनरवर आणि इकडे खाली उपोषणकर्त्याचा फोटो आहे. आता नेमकं काय मागणी आहेत? औसा येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलीचे वसतिगृह परिसरातील बेकायदेशीर चालवण्यात येणारे अवैध लॉजिंग बोर्डिंग व्यवसाय बंद करण्याबाबत निवेदन देऊन अद्यापर्यंत कुठलीही प्रकारची कारवाई झाली नसल्याबाबत उपोषणकर्ते सुनील धोंडीराम शिंदे, अध्यक्ष मराठवाडा विभागीय मी असं लिहिलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे आता बॅनर वाचून दाखवलं मी तुम्हाला. उपोषणाचा 4था दिवस आहे. नेमकं प्रकरण काय थेट आपण जाणून घेणार आहेत. मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. नेमकं उपोषणकर्त्याचं काय मत आहे? 4था दिवस आहे. काय नाव आहे तुमचं? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या इंटरनॅशनल चॅनल माझ्या एक छोट्याशा मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांची दखल घेत आहे. माझं नाव सुनील धोंडराम शिंदे. मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मराठवाडा विभागीय अध्यक्ष आहे. गेल्या 1 जानेवारीला या तहसीलदारांना कुठल्या औसा शहरांतर्गत तहसीलदारची साहेब आहेत भरत सुरेंशी साहेब यांना मी 1 जानेवारीला औसा येथील याकतपूर रोडला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शासकीय मुलीचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहाच्या समोर अद्याप कुठल्याही 2 नंबरचे धंदे, वसतिगृह असेल, मंदिर असेल, हॉस्पिटल असेल, या तिन्ही जागेवर कुठल्याही 2 नंबरचे धंदे, अवैध धंदे केले जात नाहीत. त्याच अनुषंगाने मी 1 जानेवारीला माननीय तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं व साहेबांनी 20 दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं. 20 दिवसात तुमच्या ह्या गोष्टीची मी दखल घेईन व तात्काळरित्या त्या लॉजवरती कायदेशीर कारवाई करेल. अद्याप यानंतर कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही व त्यानंतर मी 7 फेब्रुवारीला साहेबांना प्रत्यक्षच भेटलो. त्यावेळेस मी तोंडी सांगितलं सरांना, सर म्हणलं अद्यापपर्यंत तुम्ही मला पत्र दिलं होतं, मला अहवाल आला होता, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची त्या लॉजवरती काय म्हणजे कोणत्या लॉजवर, ठिकाण कोणतं आहे ते? श्री गणेश लॉज कुठं आहे ती लॉज? तिथे एकदम वसतिगृहाच्या एकदम समोरासमोर औसा इथंच आहे ना? औसा शहरांतर्गत याकतपूर रोडला. आणि एक लॉज बालाजी मंदिर म्हणजे डाव्या साईडला, हॉस्टेलच्या बाजूच्या साईडला. मग 7 फेब्रुवारीला सरांची माझी तोंडी बातचीत झाली. सरांनी त्याही नंतर मला एक आश्वासन दिले की 100% तुम्ही ह्या गोष्टीवर कायदेशीर कारवाई करू आम्ही. अद्याप त्याही दिवशी सरांनी कायदेशीर कारवाई केलेली नाही. पुन्हा 26 फेब्रुवारीला मी दुसरं उपोषण दिलं आणि त्या उपोषणामध्ये मी सरांना सांगितले की सर यानंतर जर कुठल्या पद्धतीची कारवाई झाली नसेल तर मला एका टोकाचं पाऊल उचलावं लागेल, ते म्हणजे आमरण उपोषण. आणि नुकतंच मी 3ऱ्या पत्रावरती म्हणजे 7 मार्चला मी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. काय म्हणजे अवैध धंदे म्हणजे काय नेमकं? काय मागण्या काय प्रमुख तुमच्या नेमकं? विशेष पहिली मागणी अशी आहे ते तिथं काय अवैध चालतंय? लॉजवर चालतंय का काय? लॉजवर मुलामुलींचं संगनमतानं लॉज हे कशासाठी असतं? एक भक्तिस्थळ असेल त्या ठिकाणी भक्तिस्थळाला कोणी पाहण्यासाठी आलेलं आता असं. GR वगैरे आपण पाहिला का लॉजचा कसा नियम वगैरे, काय नियमावली काय माहिती आहे का आपल्याला? हो 100% नियम माहिती आहेत मला. काय नियम? वसतिगृहापासून किती अंतरावर असलं पाहिजे? 100 आपल्याकडे GR आहे तसा? JR नाही, जनरल फिजिशियन आहे. काल परवा दिवशी धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असेच एक लॉज चालत होती. त्यावेळेस आविराजी निंबाळकर खासदार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली खूप काही मोठं आंदोलन झालं
आणि आता हे जनरल फिजिशियन असल्यामुळं 100 मीटरच्या आवारामध्ये कुठल्याच प्रकारचे असे अवैध धंदे केले जात नाहीत. आणि अवैध धंदे म्हणजे काय, तुमच्याकडे पुरावा वगैरे काय आहे का तसा? विशेष म्हणजे ह्याचे अवैध धंदे म्हणजे ह्याच्यामध्ये अवैध धंदे मी का म्हणतोय, तो लॉज नसून ते एक बांधकाम परवाना, त्याला कुठल्याही प्रमाणे व्यावसायिक प्रमाणपत्र नाही, कलेक्टर मॅडमनं त्याला रजिस्ट्रेशन केलेलं नाही. दुसरी गोष्ट, नगर परिषदनं त्याला न हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. ह्या अशा काही गोष्टी अनुषंगाने आल्यानंतर त्याला एक उदाहरण दिलं ते त्याला न हरकत प्रमाणपत्र नाही, कुठे त्याला अवैध धंदे म्हणले जातात. नेमकं तुमचं उपोषण करण्यामागचा उद्देश काय? त्यांना काय टार्गेट वगैरे करताय तुम्ही असं वाटतं? अजिबात नाही, माझं काही वैयक्तिक नाही, काय नाही, मी इथला नाही, प्रॉपरचा नाही, माझं काही वैयक्तिक नाही, मी त्यांना काही खंडणी मागितली नाही किंवा माझं त्यांच्याशी काही दुराबांध्याचं भांडण नाही. मी एक समाज कार्यरत आहे आणि जवळपास 13 ते 14 वर्षापासून संघटनेमध्ये एकनिष्ठ कार्यरत आहे. मी चाकूर तालुक्यामध्ये घरणी गाव आहे, त्या गावचा तंटामुक्तीचा उपाध्यक्ष आहे आणि आत्ता 2024च्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त मी 7 मतांनी बिनविरोध थांबलेला, मी एक सरपंचसाठी थांबलेला आहे, उमेदवार होतो बिनविरोधीसाठी, 7 मतांनं मला डावललं गेलं. हे एक मी कार्यनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला कुठल्याही पद्धतीचं कुणाला टार्गेट करायचं नाही. जर टार्गेट करायचं असतं तर मी संबंध औसा शहराअंतर्गत जेवढे लॉज येतात त्यांना टार्गेट केलं. अवैध धंदे चालतात का? अवैध काय, नेमकं पुरावा काय तुमच्याकडे? पुरावे भरपूर आहेत. मला सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार बांधव आहात, तुम्ही स्वतः, तुम्हाला अधिकार आहेत. महाराष्ट्राचे चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं तुम्ही. तिथं अवैधरित्या म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलगी जाते, त्यांना त्या आधार कार्डवर वाढवून दिलं जातं. कुणाचे आधार कार्ड घेतले जातात, कुणाचे न घेतले जातात. पैशाच्या पोटाहारी त्यांना 2 पैसे जास्त लावून आले ना, ते लॉजवरती पाठवले जातात आणि त्या लॉजवर तो लॉज तर नाहीच मुळात, त्याला नगर परिषदनं घराचा बांधकाम परवाना दिलेला. नाव लॉजचं काय आहे नेमकं? गणेश लॉज. बघा, मी तुम्हाला उपोषण सुरू आहे, आज 4था दिवस आहे. नेमकं यांच्या काय मागण्या आहेत आणि उपोषण कशासाठी आहे हे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू, लॉजवर जाऊ आपण. लॉजचे चालक, नेमकं लॉजवर यांनी जे आरोप केले आहेत त्यांचं पण मतसुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण आता काय करू, जिथं गणेश लॉज आहे त्या ठिकाणी जाऊ आणि तिथं जे मालक असतील किंवा ज्यांचे काय तिथं जे उपस्थित असतील कर्मचारी असतील त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला त्यांच्याकडे जाऊ. आणखीन काय बोलायचं म्हटलं तुम्ही? अजून एक महत्त्वाची बाब, मला त्यांनी रजिस्ट्रेशन दाखवावं, न हरकत प्रमाण नगर परिषदेचं दाखवावं, तहसील कार्यालयाचं न हरकत प्रमाणपत्र दाखवावं. आणि विशेष म्हणजे या तहसील कार्यालयानं कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर देखरेख केलेली नाही त्या कागदावरती. जर असंच चाललं तर अजून 2 दिवसाचा मी अल्टिमेट देतो. जर या 2 दिवसामध्ये त्या गणेश लॉज आणि बालाजी लॉजला, जर या लॉजला तहसील कार्यालयाच्या पथकाने, पोलीस डिपार्टमेंट घेऊन, नगर परिषदेचे अधिकारी घेऊन जर कारवाई नाही केली तर याच तहसील कार्यालयाच्या समोर मी आपल्या टुडे समाचार या माध्यमातून इथंच आत्मदहन 100% करणार. बघा, याने आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. मात्र याची प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रकरणाची दुसरी बाजू, थेट लॉजवर जाऊ आणि लॉजचे चालक काय म्हणतात पाहूयात. चला. बघा, प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी मी आता लॉजच्या समोर आहे. इथं पहा, श्री गणेश लॉज असा बोर्ड आहे. इकडं बाण आहे, इकडं वर दाखवा, हीच ती लॉज आहे. आणि या लॉजच्या विरोधात आता जे उपोषण सुरू आहे तहसील कार्यालयाच्या समोर, त्या उपोषणकर्त्याची प्रतिक्रिया दाखवली. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू, दूध का दूध पाणी का पाणी. आता लॉजमध्ये कोण आहे, काय नेमकं बघूया आपण. आतमध्ये जाऊ. इथं हा प्रवेश इथून केला जातो लॉजमध्ये. थेट आपण मध्ये जाणार आहेत. आता बघूया आपण नेमकं दूध का दूध पाणी का पाणी, प्रकरणाच्या दोन्ही बाजू, दुसरी बाजू जाणून घेतो आहे. सतत वेगवेगळे विषय असतात. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा नंबर आहे. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, असे विषय जर बघायचे असतील तर खाली माझा नंबर आहे, त्या नंबरला फोन करू शकता. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आता सबस्क्राईब करा. प्रकरणाची दुसरी बाजू दाखवतो आहे मी तुम्हाला. इथं काउंटर आहे लॉजचं. लॉजिंग रूमसाठी आधार कार्ड देणे, इथं बोर्ड आहे बघा. इथं लॉजिंग रूमसाठी आधार कार्ड देणे,
बंधनकारक आहे. आता बघूया आपण इथे काउंटरला कोण मालक आहेत का काय बघूया. या इकडून या थोडं. काय नाव काय तुमचं? श्रीमंत देणगे. हं? श्रीमंत देणगे. बरोबर. कोण आहेत तुम्ही? मालक आहेत तिथले? नाही मॅनेजर आहे. मॅनेजर आहेत. कधीपासून चालवत आहे? 3 महिने झालं लॉजिंग नवीन आहे ओपनिंग. बरं. हां. काय होतं ते उपोषण काहीतरी सुरू आहे, माहिती आहे तुम्हाला ते काय? सर आपल्या कल्पना नाही, मालकाला माहीत असेल. तेवढी काय कल्पना नाही आपल्याला, मालकाला माहीत असतं. ते शिंदे म्हणून तहसीलच्या समोर एक उपोषण चालू आहे. हां. ते त्यांचा आरोप आहे की तो लॉजवर इथं अवैध धंदे चालतात असं त्यांचं मत आहे. तुम्ही काय तसं तुम्ही स्वतः तर मग तुमच्यावरच आरोप आहेत ना ते. पण ह्या लॉजवर ह्या लॉजचं नाव आहे श्री गणेश लॉज असं नाव आहे. येस येस. पण सर अवैध धंदे कसलेच चालत नाही इथं. चालत त्याला ते प्रूफ नाहीत ना. प्रूफ बी असं ह्याच्या पहिले बी फिर्याद दिलेली आहे. कोणी लोक दिलेली आहे? भरपूर महिलांनी दिलेले अर्ज दिलेले आहेत. भरपूर अर्ज दिलेले आहेत काय म्हणून? की बाबा ही अवैध धंदे चालतं औषधामध्ये, लॉजिंग अवैध. कुठे लॉज चालते दाखवा, प्रूफच नाहीत ना कुणाकडं. पण कोणी येत बी नाही ना. डायरेक्ट यायचं कोण तर बघा रूम चेक करायची. काही अवैध धंदे एक बी चालत नाही इथं. काही चालत नाही. असा आरोप आहे त्यांचा. उपोषणात 4था दिवस आहे की. रुमा बघा वाटलं सर, रुमा चेक करा सगळ्या. अवैध धंदे चालतच नाहीत ना. पण हे नावाखाली सगळ्यात नावाखाली चालू सर. ह्याच्या पहिले एक शिंदे म्हणून अर्ज दिलता, ह्या लॉजच्या बाबतीत दिलता. कुठले होते शिंदे ते? ते संकट नाही सर त्याची कुठली तर. मग ते शिंदेचंच उपोषण सुरू आहे आज. नाही अजून शिंदे होता सर. मग काय झालं? मग ती पहिले आता महिना 1.5 महिना झाला त्याला अर्ज देऊन. त्याने बी असंच अर्ज दिलता, तहसीलदार साहेबाला अर्ज दिलेला आहे. पण काहीच नाही सर, अवैध धंदे करत नाही ना आपण पण. काय कोणी तर वर्गणी वगैरे मागायला येतात लोक कुठले काय? सर आपण जयंतीला पट्ट्या बिट्ट्या असं गणपतीला असं पट्ट्या देतो आपण, वर्गणी मागायला येत नाही तर. पण असं हे अर्ज द्यायचा आणि मागायचे. अर्ज द्यायचा दे काय तर. असं झालंय कधी? हां मी माझ्या हाताने पैसे दिलेत. किती? 5,000 दिले एकाला. नाव सांगत नाही मी. बरं. कशासाठी दिले? ही अर्ज दिला की अर्ज द्यायचा असे कुठं करायचे. हां हे मेन मालक कोण आहे तिथले? बिन मालक आपण चलवाई घेतलेला, आमच्या मालकाला चलवाई घेतलेला नरेंद्र मानेनं चलवाई घेतलेला आहे. असा कुठला प्रकार होत नाही तर? नाही सर काहीच होत नाही ना. दुसऱ्या लढलं जाऊन बघा तुम्ही, काही होत नाही. हां अवैध धंदे चलत नाहीत. बघा मी तुम्हाला प्रकरणाची दुसरी बाजू दाखवतोय. आता मॅनेजर आहेत, मालक भेटतात का बघूया आपण. थेट मालकाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मात्र मॅनेजरने जे आरोप केलेत बघा, अर्ज देतात आणि यांच्याकडून पैसे काय घेतले असं त्यांनी सांगितले. खरं म्हणता का काय? जर खरं घेतलेत 5,000 घेतलेत, पण नाव सांगू शकत नाही ना आपण. बरोबर आहे. संबंध असल्यामुळं नाव घेऊ शकत नाही. हां कधीची घटना आहे? दीड महिना झाला असेल. बघूया मालक भेटतात का, मालक काय म्हणतात पाहूयात. आता हे जे लॉज आहे ना, श्री गणेश लॉज, आवसायातलं याकतपूर रोड आहे आणि याकतपूर रोडच्या लगत हे लॉज आहे. या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात. यासाठी आता औसा तहसीलच्या समोर उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्याची प्रतिक्रिया दाखवली. लॉजमध्ये आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस पलीकडचे ते मॅनेजर होते. पलीकडे दाखवा इथं हिंदी मॅनेजर होते. असं मॅनेजर आहेत असं म्हणतात, माझी त्यांची ओळख नाही. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आपण नेमकं काय मत आहे. तर आता मालक आहेत ती लॉजचे. तुम्ही मालक आहेत का हे लॉजचे? नमस्कार सर, नरेश माने माझं नाव आहे सर. मी लॉजचा मालक आहे सर. किती दिवस झालं लॉज चालते इथं? सर 3च महिने झालं सर चालू करून लॉज. मग आता ही जी लॉज आहे ही इथं वसतिगृह आहे मुलींचं आणि त्याच्या समोर लॉज आहे असं म्हणून ते तुमच्या लॉजच्या विरोधात, तुमच्या लॉजमध्ये काही अवैध धंदे चालतात असा आरोप आहे त्यांचा. सर माझ्या लॉजिंगला टोटल CCTV कॅमेरे आहेत सर. तुम्ही सुद्धा बघू शकता सर. महिन्याचं रेकॉर्डिंग आहे सर. समजा मी अवैध धंदा करत असेल तर रेकॉर्डिंग तर होईल ना सर, दिसल ना. एका रूममध्ये का चालू आहे, मी कमी वयाची रूम घेतला असलो तर ती बी दिसल. हो का, दोन्ही आधार कार्ड रूम घेऊन घेतो सर मी. अशी एकही रूम घेत नाही सर बगैर आधार कार्डची मी. का तर मला बी कानून कायदा माहीत आहे सर. त्यांनी म्हणते 100 मीटरच्या दूर लॉज पाहिजे म्हणते. तर तसा GR दाखवा मी लॉज बंद करतो सर. आता त्यांनी म्हणते नगरपालिकेची परमिशन पाहिजे. सर नगरपालिकेला आम्हाला परमिशनच देऊ शकत नाही तर आम्ही कशी घ्यायची सर, तहसीलची पाहिजे म्हणून. त्यांनी विचारलो, त्यांनी म्हणले आम्हाला अधिकार नाही, तुम्ही शॉपिंग लायसन्स काढा तुमचं लॉजिंग चालू करा. म्हणजे हे जे उपोषण चालू आहे ह्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला, नेमकं काय प्रकरण आहे? काय सर उपोषण म्हणजे थोडे बहुत पैशाची मागणी करायची आणि दुसरा काय विषय आहे सर? काय म्हणता? हां म्हणजे मग 2 दिवसाखालीच फोन आला सर. पुन्हा चालता XYZ चालतं सर फोन मला. त्यांनी म्हणले या तुमचं काय बोलू आपण बसून. समोरासमोर बसलो, जाऊन बसलो सर. त्यांनी म्हणले मला असं असं होईल तुमचं. मग मी बी एकटा मालक नाही सर, स्वतः लॉज मालक बी दुसरे आहेत. त्यांना विचारलो, चौकशी केलो मी. त्यांनी म्हणले काय गरज नाही म्हणले, बंद पडेल म्हणले. आपण अवैध धंदाच करत नाही तर भ्यायची काय गरज आहे सर? काय तिथं काय ठरलं काय बोलवल्यानंतर?
जाऊ द्या सर, आता काय बोलायचं सर? सांगा ना, पैशाची सांगा. मागणी केली सांगा, सर, सांगा. काय 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 म्हणले? पैशाची मागणी केली सर. किती रुपयाची? आता नाही सांगा, किती रुपयाची मागणी केली 50,000ची मागणी केली सर मला. तुम्हाला? हां, तेवढे आता कुठून द्यायचं सर? दिवसात 4-5 रूम होणार आणि आम्ही धंदा करून द्यायचं का? सांगा बरं सर. म्हणजे तुम्हाला पैशाची चक्क मागणी केली? खरं म्हणताय का आरोप करताय? हो, फोन आलता सर मला. तुम्ही भेटले म्हणता ना? हां, भेटलो त्यांना, जाऊन बोललो. माझा मोबाईल बाजूला काढून ठेवायला लावले. 4 शब्द बोललो मी त्यांना. आपल्या गावातले संबंध, बाबा मी खरंच अवैध धंदा करत असलो तर तुम्ही बंद करा म्हणलो माझा धंदा. मग आता सर ही तिसरं निवेदन आहे सर लॉजबद्दल. ह्याच्या अगोदर सूरज शिंदे ह्यांनी दिलं होतं, त्यांनी बी हे केले. पुन्हा त्यांना बी दिसून आले की काही हे अवैध धंदा करत नाही. तर सर मला दोन्ही आधार कार्ड घेऊन सुप्रीम कोर्टात GR आहे सर माझ्याकडे. दोन्ही आधार कार्ड घेऊन मी रूम देऊ शकतो भाड्यानं का? ती किती बी वयाचे असले पाहिजे इथं? सर ती वय 18 वर्षाच्या पुढे पाहिजे ती रूम सर. आणि पुरुषाचं वय महिलेचं वय? तसं काय नाही, महिलेचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे. पुरुष तर सर 18च्या पुढलाच असतो ना सर. नाही, पुरुषांचं वय मर्यादा काय आहे पुरुषाची? 20 वर्षाच्या पुढे सर, 21 वर्षात. 21 वर्ष. हो सर. मग आता हे जे उपोषण सुरू आहे, म्हणजे हे केवळ काय वाटतं तुम्हाला? याच्यावर काय तुमचं काय मत आहे नेमकं की ही सुरू आहे? सर सगळं चुकीचं आहे सर हे. सर माझ्यापाशी अवैध धंदे दाखवावं आणि हे करावं सर, माझं बंद करावं लॉज, काही विषय नाही सर. ह्यांनी म्हणतात मला नगर परिषदचा परवाना पाहिजे. नगर परिषदमध्ये विचारलं तर आम्हाला अधिकार नाही. मागणी केल्यानंतर तुम्ही किती देतो म्हणले पैसे? काय काही बोललं नाही सर. मी माझी ऐपतच नाही सर. मी चालूच केले 3 महिने झाले सर. त्यांनी म्हणते 10 वर्ष झाले धंदे चालू आहेत म्हणून. बघा, प्रकरणाची दुसरी बाजू दाखवली मी तुम्हाला. नेमकं लॉजचे मालक काय म्हणतात, नेमकं प्रकरण जे आहे ते इथं नेमकं काय चालतंय हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रकरणाच्या दोन्ही बाजू, दूध का दूध, पाणी का पाणी. आता औसा शहरामध्ये जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने मी बातमी केली आणि बातमीचं मी तुम्हाला प्रतिक्रिया दोन्ही बाजूच्या दाखवलेल्या आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. आता यांनी चक्क जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्यावर 50,000 रुपये ह्यांनी मागणी केली त्यांनी, असं यांनी थेट आरोप केलेला आहे. प्रकरण काय आहे नेमकं मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवलेले आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, औसा, लातूर.